त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 15 सॉल्व करणार आहे. फॉर अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम इट्स ॲव्हरेज स्पीड ओवर वन ऑसिलेशन. तर एका पूर्ण ऑसिलेशनसाठी तर ॲव्हरेज स्पीड किती असणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ए ॲम्प्लिट्यूड ऑफ एसएचएम, एन फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. म्हणजे आपल्याला ॲव्हरेज स्पीड ए आणि एनच्या टर्ममध्ये या ठिकाणी फाइंड करायचं. हा क्वेश्चन 2018ला आलेला होता. त्याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ए ऑप्शन आहे ते आहे 2AN, बी ऑप्शन आहे 4AN, सी ऑप्शन आहे 6AN आणि डी ऑप्शन जे आहे ते 8AN. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक पार्टिकल दिलेला आहे जो लिनियर एसएचएम या ठिकाणी करतोय. तर आपल्याला ॲव्हरेज स्पीड विचारला आहे फॉर वन कंप्लीट ऑसिलेशन. पूर्ण एका ऑसिलेशनसाठी ए दिलेला आहे स्मॉल ए ॲम्प्लिट्यूड, एन दिलेला आहे तुम्हाला फ्रिक्वेन्सी. आता ॲव्हरेज वेलॉसिटी जर ॲव्हरेज स्पीड विचारलं आहे तुम्हाला, ॲव्हरेज स्पीड या ठिकाणी विचारलं आहे. ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन डिवायडेड बाय टोटल टाइम. तर ॲव्हरेज स्पीड आपण AVG ने रिप्रेझेंट करू. टोटल डिस्टन्स एक ऑसिलेशन जर पूर्ण झाला, आता सपोज हा काय घेतला आपण, एक पेंडुलम घेतला, ओके, आणि या पेंडुलमला जर मी डिस्प्लेस केलं तर हा कुठे जाणार, एक्स्ट्रीम पोझिशनला, आणि याचं जे डिस्टन्स आहे ते काय झालं तर त्याचा अँप्लिट्यूड इतकं. पुन्हा तो खाली येणार, ओके, पुन्हा लेफ्ट साईडला जाणार आणि पुन्हा राईट साईडला जाणार. मग या म्हणजे या पॉईंटपासून इथपर्यंत गेला तो, तर त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, A + A 2A, आणि परत रिटर्न येणार आहे म्हणजे किती झालं 4A. ओके, 2A जाताना आणि 2A परत येताना. म्हणजे फॉर वन कम्प्लीट ऑसिलेशन जे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल होत आहे ते किती असणार तर 4A. आणि एक ऑसिलेशन पूर्ण करायला जो टाइम लागतो त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. टाइम पिरियड कशा दाखवतात 3 आहे. पण आपल्याला जे इक्वेशन तयार करायचं ते कशाच्या टर्ममध्ये तर फ्रिक्वेन्सीच्या टर्ममध्ये. पण फ्रिक्वेन्सी जर घेतलं किंवा टाइम पिरियड जर घेतला तर टाइम पिरियड काय असतं, रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. मग ही व्हॅल्यू आपण वरती पुट करून टाकू. देअरफॉर ॲव्हरेज वेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू 4A डिवायडेड बाय टी ला रिप्लेस करायचं 1/n. पण n कुठे, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला, तो कुठे जाणार न्यूमरेटरला. मग राहिला 4AN हे त्याचं फायनल आन्सर राहील. जर तुम्हाला वेलॉसिटी जर विचारलं असतं तर एक ऑसिलेशनला जे टोटल डिस्प्लेसमेंट असतं ते किती असतं 0. मग ॲव्हरेज वेलॉसिटी 0 राहील. पण आता ॲव्हरेज स्पीड विचारला आहे, मग ॲव्हरेज स्पीड किती असणार तर 4AN. आणि या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी म्हणजेच 4AN.